नमस्कार सर्वांना. अ, आज आपण चार्वाक दर्शनाचा भाग आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण पाहिलेलं आहे की चार्वाकाची जी तत्व जी आहेत. चार्वाक हा पूर्णपणे ऐहिकवादावरती भर देतो आणि जेव्हा प्रमाणाची चर्चा तज्ञांमध्ये होते, तेव्हा चार्वाक केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानतो आणि मग इतर जे प्रमाण जे आहेत, अनुमान, तर याला तो नाकारतो. मग म्हणजे अनुमान एकदा खंडन झालं, की मग बाकी सर्व प्रमाण जे आहेत, तर त्याचं देखील खंडन होऊन जातं. मग अनुमानामध्ये अ, अनुमानाचा जो अविभाज्य भाग जो आहे, ते म्हणजे व्याप्तिज्ञान. तर व्याप्तिज्ञान कसं अगदी त्याचं खंडन जे आहे, तर ते चार्वाकाने केलेलं आहे. तर व्याप्तिज्ञान प्रत्यक्षाने होत नाही, असं तो म्हणतो आणि अ, अनुमानाने देखील होत नाही. मग व्याप्तिज्ञान प्रत्यक्षाने होत नाही कारण जेव्हा अ, धू अ, य अ, धुराचा धूर जेव्हा पाहतो, तेव्हा अग्नी आणि धूर यांचा जो संबंध जो आहे, तर त्याचं प्रत्यक्ष आपल्याला ज्ञान होत नाही. तर आणि ते वर्तमान काळामध्ये त्याचं ज्ञान होत, तर ते भूतकाळात किंवा भविष्य काळात असं होतं, असं तो म्हणतो. तर त्यामुळे प्रत्यक्ष आणि व्याप्ती ज्ञान होत नसल्यामुळे अनुमान ज्ञान जे आहे, व्याप्ती ज्ञान जे आहे, तर त्याचंच खंडन करतो. त्यामुळे अनुमानाचंच खंडन होऊन जातं. मग आता अनुमान जे आहे, तर त्या अनुमानाने देखील व्याप्ती ज्ञान होत नाही. तर त्यामुळे कसा अनवस्था दोष प्रसंग निर्माण होतो, तर ते आपण पाहिलेलं आहे. शिवाय अ, उपमानाने देखील शब्द आणि उपमान यांनी देखील व्याप्ती आणि परत आणखी आता अभावाने देखील व्याप्ती ज्ञान होत नाही, असं चार्वाक म्हणतो. आता पुढे आपण पाहणार आहोत, की ते व्याप्ती ज्ञान कसं अभावाने देखील कसं होणार नाही, ते आज आपण पाहूया. स्क्रीन शेअर करतो. तर व्याप्ती ज्ञानाचा दुसरा काही उपाय नाही, असं चार्वाक म्हणतो. किंच उपाधी अभावोऽपि दुरवगमः उपाधीनां प्रत्यक्षत्वनियमासंभवेन प्रत्यक्षाणामभावस्य प्रत्येपि अप्रत्यक्षाणामभावस्य अप्रत्यक्षतया अनुमानादि अपेक्षायाम् उक्तदूषणाद् दूषण अनतिवृत्तेः अपि च साधनाव्यापकत्वे सति साध्यसमव्याप्तिः इति तल्लक्षणं कक्षीकर्तव्यम् तदुक्तम्. आता इथे परत आणखी अ, उपाधीचा अभाव देखील दुरवगम आहे असं म्हटलेलं आहे. आता उपाधीचा सरळ अर्थ म्हणजे कंडिशन असा घेतलेला आहे. तर आता उपाधी म्हणजे नेमकं काय आहे, तर ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर उपाधीचा अभाव जो आहे, तर आता आपल्याला उपाधी म्हणजे नेमकं काय आहे ते माहिती नाही. तर त्याचा अभाव देखील आपल्याला तो समजणार नाही. कारण का? उपाधीनां प्रत्यक्षत्वनियमासंभवेन प्रत्यक्षाणामभावस्य प्रत्यक्षत्वेपि अप्रत्यक्षाणामभावस्य अप्रत्यक्षतया अनुमानादि अपेक्षायाम् उक्तदूषण अनतिवृत्तेः. तर उपाधीचं अभावाचं ज्ञान कसं होतं? तर एखाद्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान जेव्हा होतं आणि अ, अ, अभावाच्या वेळी ती वस्तू प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही, तर त्यावेळेस अभावाचं ज्ञान हे असं प्रत्यक्षाने होतं. म्हणजे अभाव ज्ञान करून घेण्यासाठी प्रत्यक्षाने त्या वस्तूचं ज्ञान होणं आवश्यक आहे. एखाद्या वेळेस आता जर आपण म्हटलं इथं घट नाही, तर कारण आपण घटत्वाचं प्रत्यक्ष आपल्याला झालेलं आहे.
त्यामुळे आपल्याला इथं घटत्व दिसत नाही. तर त्यामुळे घटत्वाचा अभाव आपल्याला इथे जाणवतो. तर असं हे अभावाला अभाव ज्ञान जे आहे तर ते प्रत्यक्षाने होतं. त्याला प्रत्यक्षाचा अनुभव असल्याशिवाय अभाव ज्ञान होणारच नाही. त्याचं कधीतरी प्रत्यक्ष झालं पाहिजे. आणि मग हे ज्या गोष्टीचं अप्रत्यक्ष आपल्याला जर ज्या गोष्टीचं कधी प्रत्यक्षच झालेलं नाही, प्रत्यक्ष ज्ञान झालेलं नाही, म्हणजेच ती गोष्ट, ती वस्तू अप्रत्यक्ष आहे. तर तिच्या अभावाचं देखील आपल्याला अप्रत्यक्षपणेच अभाव ज्ञान होईल. अप्रत्यक्षाणामभावस्य अप्रत्यक्षतया अमानादि अपेक्षायां उक्त दूषण अनतिवृत्तेः. आणि अप्रत्यक्ष वस्तूचं ज्याचं कधी प्रत्यक्ष झालेलं नाही, मग त्याचं ज्ञान कसं होणार? मग त्यासाठी अनुमान करावा लागणार. मग अनुमान केल्यानंतर पुन्हा अगोदर आपण सांगितल्याप्रमाणे तोच अनवस्था दोष निर्माण होणार. आता आपल्याला माहिती आहे की उपाधी जे आहे तर केवळ एक शब्द आहे. पण नेमकं उपाधी काय आहे? तर ते आपल्याला माहिती नाही. तर उपाधीचा अभाव असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा म्हटलं की जे उपाधी आपल्याला माहितीच नाही, तर तिचं कधी प्रत्यक्षच झालेलं नाही. तर अप्रत्यक्ष प्रमाणाने देखील आपल्याला अभावाने देखील आपल्याला त्याचा काही बोध होत नाही. त्याचा अभाव आहे असं म्हणता येणार नाही. परत आपल्याला त्या अभावाची कल्पना करावी लागेल, अनुमान करावी लागेल आणि मग पुन्हा प्रसंग निर्माण होईल. पुढे, यदि उपाधि के अभाव को व्याप्ति समझते हैं तो उसे भी जानना कठीण है. आता आपला पूर्व जो विषय जो व्याप्ती, तर त्या उपाधीच्या अभावाला जर व्याप्ती असं म्हणत असू तर ते देखील जाणणे कठीण आहे. तर व्याप्ती म्हणजे काय? तर यत्र यत्र धूः तत्र 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 वह्नी. धूर आणि अग्नीचा संबंध जो आहे तर त्याला व्याप्ती ज्ञान असं आपण आपण उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. तर त्या व्याप्तीमध्ये उपाधीच्या अभावाला जर व्याप्ती समजत असू तर ते तेही जाणणं कठीण आहे. तर ते कसं? इसका कारण यह है कि सभी उपाधियां प्रत्यक्ष ही होगी, यह नियम रखना असंभव है. म्हणजे सर्व उपाधी प्रत्यक्ष होईल असा हा नियम होऊ शकत नाही. यद्यपि प्रत्यक्ष वस्तुओं का अभाव भी प्रत्यक्ष रूप से देखा जा सकता है. म्हणजे ज्या प्रत्यक्ष वस्तूंचाच अभाव आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, किंतु अप्रत्यक्ष वस्तुओं का अभाव भी अप्रत्यक्ष ही रहेगा. पण अप्रत्यक्ष वस्तूंचा अभाव तर अप्रत्यक्षच राहणार आहे. किसी वस्तु के अभाव का ज्ञान तभी होता है जब उस वस्तु को जानते हैं. अभाव ज्ञानम प्रतियोगी ज्ञान सापेक्षम. तर वस्तूच्या अभावाचं ज्ञान जे आहे तर तेव्हाच होतं जेव्हा त्या वस्तूला आपण जाणतो. ज्याला आपण जाणत नाही तर त्याचा अभाव ज्ञान होणारच नाही. तर इथे अभाव ज्ञान लक्षण दिलेलं आहे. अभाव ज्ञानम प्रतियोगी ज्ञान सापेक्षम. अभाव ज्ञान जे आहे तर अर्थात अभाव का ज्ञान अपने विरोधी भाव के ज्ञान की अपेक्षा रखता है. म्हणजे विरोधी भावाच्या ज्ञानाची अपेक्षा अभाव ज्ञानामध्ये होते. जर जर वृक्षत्वाचा अभाव आपल्याला आपल्याला जेव्हा आपल्याला जाणीव होते त्याची, तर तेव्हा वृक्षत्व आपल्याला तिथं दिसत नाही. त्याचं प्रतियोगी ज्ञान किंवा विरोधी ज्ञान जाणवतं. म्हणजे अनुपस्थिती जाणवतं आणि मग ते अभाव ज्ञान होतं. इसलिए अप्रत्यक्ष वस्तुओं के अभाव को जानने के लिए दूसरे प्रमाण अनुमानादि की आवश्यकता होगी और फिर वही उपर्युक्त दोष आ जाएगा. मग पुन्हा आणखी त्या प्रत्यक्ष वस्तूच्या अभावासाठी अनुमानाची आवश्यकता राहील आणि मग पुन्हा तो पुरताच दोष आपल्याला आपल्यामध्ये निर्माण होईल. यदि व्याप्ति का लक्षण उपाधिहीनता हो तो इस सभी प्रकार की उपाधियों से रहित होना चाहिए.
उपाधि का अभाव तभी जाना जा सकता है जब उपाधि का ज्ञान हो. आता आपण उपाधी म्हणजे काय आहे तर ते पाहणार आहोत. तर ते इथे आता म्हटलेलं आहे की उपाधी का लक्षण उपाधिहीनता, व्याप्ती का लक्षण यदि उपाधिहीनता होतो असं म्हटलेलं आहे. तर हे उपाधी काय आहे तर ते आपण पाहूया. आता उपाधी थोडक्यात कंडिशन्स असं आपल्याला आपण समजूया. तर आता उपाधी म्हणजे काय तर आता उपाधि सभी प्रत्यक्ष ही नहीं रहती. कुछ द्रव्य रूप धर्मी, कुछ गुणादि रूप धर्म, कुछ मूर्त अमूर्त, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, इस प्रकार कई तरह की हो सकती है. तर उपाधी जे आहे तर ते द्रव्य रूप असतात किंवा गुण रूप असतात. तर्कसंग्रहामध्ये सांगितल्याप्रमाणे द्रव्य रूप किंवा गुणरूप अशी उपाधी असू शकते. प्रत्यक्ष उपाधियों का अभाव तो प्रत्यक्ष होगा, किंतु अप्रत्यक्ष उपाधियों का अभाव अप्रत्यक्ष ही होगा. अप्रत्यक्ष का ज्ञान अनुमान से ही होगा और अनुमान में उपाधिहीन संबंध व्याप्ति की पुनः अपेक्षा होगी. फिर उस व्याप्ति के लिए व्याप्ति, इस प्रकार यह तर्क श्रृंखला अनंत काल तक चलती रहेगी. म्हणजेच अनवस्था दोष जो होतो तर ते यामुळेच. आता उपाधीचं दुसरं लक्षण सांगितलेलं आहे. आता आपण उपाधी म्हणजे काय तर ह्याचं एक थोडी चर्चा करणार आहोत त्याची. उपाधि का लक्षण जो साधन को सदा व्याप्त न करने पर भी साध्य के साथ समव्याप्ति रखे. आता उपाधी जे आहे तर साध्याची समव्याप्ती असते, पण साधनामध्ये त्या उपाधीची व्याप्ती नसते. तर आता इथे जर अग्नी जे आहे तर हे साध्य मानलं आणि धूम जे आहे तर ते साधन मानलं, तर ते साध्य अग्नीमध्ये उपाधी असेल, पण धूमामध्ये किंवा धुरामध्ये ती उपाधी नसणार आहे. तर त्याचं अस्तित्व जे आहे तर ते केवळ अग्नीमध्येच असेल. तर आता इथे दोन प्रकारच्या उपाधी सांगितलेले आहेत. इथे एक पेज आलेलं नाही, ते मी पेज ऍड करतो आणि मग नंतर आपण क्लास कंटिन्यू करूया. इथे मी थांबतो.